परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये आज सकल धनगर समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते महेश बिडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पोलिसांनी निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। शहर बंद ठेवत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। महेश बिडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर न्यायाची मागणी करत गंगाखेड शहरात सकल धनगर समाजाच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांना विविध समाज घटकांनी पाठिंबा दिल्याने मोर्चाचे स्वरूप अधिकच व्यापक झाले। शहर बंद ठेवून आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महेश बिडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असताना पोलिसांनी निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार महेश बिडकर हे हल्लेखोरांपासून बचावासाठी पोलीस ठाण्यात गेले होते, मात्र तेथून त्यांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दुपारी तहसीलदारांचे वाहन आंदोलकांनी सुमारे अर्धा तास अडवून धरले। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहनांना मार्ग मोकळा करून दिला। पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली। गंगाखेड Thanks for watching Ekmat Digital.